हाय हॅलो नमस्कार। आज आपण पाईप क्लीनर पासून सुंदर असं लोटस बनवणार आहोत। हे लोटस 2 in 1 आहे। तर मग चला याची प्रोसेस बघूया। तर आपण 4 पाईप क्लीनर मधातून टर्न करून घेतलेले आहेत, व्ही शेप करून घेतलेला आहे आणि 5व्या पाईप क्लीनरचा व्ही शेप करून मध्यभागून टाकून त्याला ट्विस्ट केलेलं आहे आणि बरोबर व्यवस्थित सर्व एकत्र घेऊन खालून त्याला टर्न करून घेतलेला आहे, म्हणजे पॅक करून घेतलेला आहे। असेच आपण खूप साऱ्या पाकळ्या, आपल्याला जेवढी डिझायर लेंथ हवी आहे त्यानुसार आपण पाकळ्या करायच्या आहेत आणि त्यानंतर ग्रीन याचं राऊंड करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही येलो कलरचाही केला तर चालेल, पण मी ग्रीनच घेतलेला आहे आणि ग्लू गनच्या किंवा आपल्या B7000च्या मदतीने आपण त्यांना चिपकवून घेणार आहोत। तर त्यांना पहिले व्यवस्थित शेप द्यायचा आणि मग चिपकवायचं। नंतरही शेप देता येतो, पण पहिले दिलेला असला तर थोडंफार कमी हलवावं लागतं ते। आता हे पूर्ण सुकल्यानंतर आपण त्याला टर्न करून उलटं करून घेणार आहोत आणि परत ग्लू गनच्या मदतीने प्रत्येक पाकळीच्या मध्यभागी आपण B7000 हा ग्लू लावून घेणार आहोत आणि खालूनही पाकळ्या लावून घेणार आहेत। आता मी याला काय केलं आहे, खालून ग्रीन कलरच्याही पाकळ्या लावलेल्या आहेत, तर त्यामुळे ते लॅम्पवरही ठेवता येत आहे। सुंदर असा टेबल लॅम्प आपला रेडी होत आहे आणि त्यानंतर आपण त्याला पाकळ्या सरळ करून घ्यायच्या सर्व। तो ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेला आहे। वरच्या साईडने मी मोती लावून घेत आहे त्याला आता आणि त्याच्या पाकळ्या सरळ करून घेणार आहेत। तर त्या सरळ केल्या की मग तो खाली व्यवस्थित असा बेसला बसतो आणि मग आपला गणपती खूप सुंदर असा, छोटीशी मूर्ती छान बसेल। 2-2.5 फुटाची मूर्ती आरामात ह्यामध्ये बसेल। मीने ग्रीन कलरचे 6 पाईप क्लीनर एकमेकांना जोडून राऊंड केलेला आहे। आता ह्या पाकळ्यांना मोती लावलेले आहेत, तुम्हाला नाही लावायचे तरी लावू शकतात, पण मी लावलेलं आहे सुंदर लुक येतो म्हणून। आणि त्याचं जे निमुळतं जे टोक आहे तेही खूप छान असं आखीव रेखीव दिसते, त्यामुळे मी त्याला छान असे पल्स लावून घेतलेले आहेत। आणि याला खालचा शेप, आता आपल्याला जर गणपतीचं आसन करायचं असेल तर फक्त खालच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला टर्न करायच्या आहेत। त्या कशा प्रकारे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच राहिलं आहे, तर व्हिडिओ अगदी बारकाईने बघा। खूप सुंदर असे हे लोटस बनते आणि खूप सुंदर असे दिसते। गणपतीचं आसन झालं की नंतर आपण त्याला टेबल लॅम्प म्हणूनही वापरू शकतो आणि दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीचं आसन म्हणूनही वापरू शकतो। चला तर मग बनवूया आपण। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा।